छात्रावास को महाराष्ट्र सरकार द्वारा मंजूरी दे दी गई है ताकि ओबीसी श्रेणी के छात्रों को जिला स्थान पर शैक्षणिक सुविधाओं का लाभ मिल सके। लेकिन पिछले 4 वर्षों से मांग होने के बावजूद भी जगह उपलब्ध न होने से जिला प्रशासन ओबीसी विरोधी तो नहीं, क्या जिला प्रशासन यह सोचता है कि विद्यार्थी शिक्षा के क्षेत्र में आगे न बढ़े? ऐसे कई सवाल जिला प्रशासन की समय लेने वाली नीति के कारण खड़े हो गए हैं। यदि ओबीसी छात्रों के लिए शीघ्र छात्रावास उपलब्ध नहीं कराया गया और छात्रावास शुरू नहीं किया गया तो जिला शिवसेना के नेतृत्व में जोरदार आंदोलन किया जाएगा। परिणाम के लिए जिला प्रशासन पूर्ण रूप से जिम्मेदार रहेगा, ऐसी चेतावनी विधायक भोंडेकर ने दी है। अनेक वर्षापासून ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे ते 3 वर्षापासून प्रश्न रेंगाळत आहे आणि जागेचा आज देतो उद्या देतो याच्या आधी पण आपण डीपीसी मध्ये हा विषय मांडला होता। पालकमंत्र्यांनी निर्देश दिले होते, जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले होते, परंतु जिल्हापासून वारंवार सामाजिक न्याय विभागाला टाळाटाळ सुरू होता। पण आज आम्ही सगळे कार्यकर्त्यांसोबत जाऊन अर्धा तास त्यांना घेराव केला आणि त्यांच्याकडून आश्वासन घेतलं की आजच्या आज ते जागेचा क्लिअरन्स करतील आणि ते जे काही जागा आहे 7000 स्क्वेअर मीटर आणि जसे 2-3 जागा आहेत ते आजच्या आज त्याचा संयुक्तिक मोजणी करून ते आज सामाजिक न्याय विभागाला ते सादर करतील। आणि तसंच आज आम्ही कलेक्टर साहेबांना पण भेटलो आणि त्यांना सांगितलं की 2-3 दिवसात हे प्रस्ताव विथ एस्टिमेट सहित शासनाकडे गेल्या पाहिजे, जेणेकरून ह्या राज्याचे जो बजेट आहे जून महिन्यामध्ये ते जून महिन्यामध्ये बजेटमध्ये हे मंजूर करून आपल्या हक्काचा ओबीसीच्या 2 आणि मागासवर्गीयचे 2 हे 4 वसतिगृह सुरू होतील जून जुलैमध्ये, असं आम्ही आजच्या ह्या आंदोलनाचा आमचा हेतू होता। शेवटी मग मागणी मंजूर झाली नाही, अधिकाऱ्यांनी काही कमी जास्त केलं तर आम्हाला जरी सत्तेमध्ये असलं तरी आम्हाला सत्तेच्या विरोधात, अधिकाऱ्यांच्या विरोधात, सत्तेच्या विरोधात नाही पण अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्हाला ती भूमिका घ्यावी लागेल रस्त्यावरची।